नमस्कार. मी रघुनाथ बन्ने, सांगली. आपणास कृष्णमूर्ती पद्धतीचे आता अनेक एपिसोड झालेले आहेत. आता सब लॉर्ड कसा पाहायचा, आपल्याला एक डोंबिवलीवरून एक पत्रिका आलेली आहे. आता आपणास संततीबद्दलचा आपल्याला पाहायचा आहे. संततीबद्दलचा नियम पहिल्यामध्ये उल्लेख केलेला आहे की पंचमाचा सब लॉर्ड हा 2, 5, 11चा प्रबळ कार्य स्ट्रॉंग सिग्निफिकंट असेल तर त्यांना संतती होते. परंतु आता याच्यामध्ये पहा, 5 भावाच्या आडव्या लाईनवर या आणि ऊ लिहिलेलं आहे, म्हणजे उपनक्षत्र स्वामी कॉलम ऊ कॉलम उपनक्षत्र स्वामी हा आहे केतू. बरोबर आहे. केतू. आता केतूचे आपल्याला कार्यभाव काढायचे आहेत. आता केतू हा युतीमध्ये कसप युती केलेला आहे, त्याला भावरंभ युतीही म्हणतो आणि त्यामुळे तो 7चा प्रबळ कार्य झाला. आता केतूचा नक्षत्र स्वामी मर्क्युरी आहे, म्हणजे बुध आहे. बुध हा 9व्या भावात आहे, त्यामुळे 9 भावाचा स्ट्रॉंग सिग्निफिकंट झाला. तो 6 भावाचा कार्यश आहे, त्यामुळे 6 भावाचा सिग्निफिकंट झाला. तसेच तो दृष्टीने 5, 2 भाव कार्य झाले. दृष्टीने 5 आणि हे 2. अशा प्रकारे आपल्याला 5, 2 भाव मिळाले. नंतर त्यांचा सब लॉर्ड हा गुरु आहे आणि गुरु हा विकार असल्यामुळे आपण त्याचा विचार करायचा नाही. त्या गुरुचा नक्षत्र स्वामी राहू आहे. राहूचा राशी स्वामी 11 हा शनी आहे, 11 भावात आहे, त्यामुळे तो प्रबळ कार्य झाला. अशा प्रकारे आपल्याला सगळे कार्यभाव मिळाले. आणखी त्यांना आपल्याला अपेक्षित भाव 2, 5 आणि 11 भाव मिळाल्यामुळे की त्यांना संतती होणार. संपला. आता आणखी एक मिनिट. आता केव्हा होणार हा प्रश्न आहे. तर त्यांच्या महादशा, अंतर्दशा आणि विदशेमध्ये ज्यावेळी हे भाव दिसतील त्यावेळी त्यांना संतती होईल. आता आपण त्याचं नाव काढले, आपण नचिकेतची पत्रिका पाहिली, पण त्यांच्या मिसेसची पत्रिका बनणं अतिशय अत्यावश्यक आहे, कारण संतती ही स्त्रीला होत असते. आता आपण त्यांची मिसेस रिया यांची पत्रिका पाहू. त्याची जन्मवेळ घ्या लिहून, जन्मतारीख व बर्थ डिटेल्स घ्या. 30/6/1995, 1:05 AM, जन्म बारामती. आता ह्या स्त्रीला संतती कधी होणार? जवळजवळ 10 वर्ष त्यांना संतती नाही आहे, म्हणून हा प्रश्न माझ्याकडे आला. तर पंचमाचा सब लॉर्ड पहा, तिथे अंडरलाईन केलेले आहे. बुध आहे, तिथे आरो दाखवलेला आहे वर. ऊच्या डोक्यावर इथे पंचमाचा सब लॉर्ड हा बुध आहे. आता बुध पहा, बाईचे नाही का, बाई आणि बाबा सुप्रिया. आता बुध हा 2 भावाचा स्ट्रॉंग सिग्निफिकेटर आहे. त्याचा नक्षत्र स्वामी चंद्र 4 आणि 5चा सिग्निफिकेटर आहे. नंतर त्यांचा उपनक्षत्र स्वामी व्हेनस म्हणजे शुक्र हा विकार असल्यामुळे त्याचा आपण विचार केला नाही, सोडून द्या. शुक्राचा नक्षत्र स्वामी मंगळ आहे. मंगळ हा 6 भावात आहे आणि 9चा कार्यश आहे. त्यामुळे आपल्याला 2, 4, 5, 6, 9 असे भाव मिळाले. तर आपल्याला अपेक्षित भाव काय पाहिजेत? 2, 5, 11 किंवा 9. तर त्यापैकी आपल्याला 2, 5, 9 मिळाल्यामुळे त्यांना संतती होणार. पण कधी होणार? बुध आणि गुरु, बुध महादशा आणि गुरु अंतर्दशेमध्ये त्यांना संतती होणार. तर हा पिरियड कधी आहे? जून 2028. यामुळे यांना संतती होणार. आपण लग्न कुंडली, आणखी भावचलित कुंडली, किस्मत कुंडलीवर काढू शकता, कुंडलीमध्ये काढू शकता, ॲस्ट्रो कुंडलीवर काढू शकता. कुठल्याही प्रकारे तुम्ही
लायसन्स कॉपीवर तुम्ही ह्या पत्रिका काढा किंवा कुणाकडूनही काढून घ्या आणि याच्यावर अभ्यास आपल्याला करू शकता. मी मुद्दाम तुम्हाला ॲस्ट्रो कुंडली घ्या म्हणत नाही, कारण ॲस्ट्रो कुंडली वेगळी आणि मग फक्त तुम्हाला कृष्णमूर्तीचाच अभ्यास करावा लागेल. त्यामुळे आम्ही ह्या कुंडलीवरून, किस्मत कुंडलीवरून आपल्याला अभ्यास करायचा आहे.